धनंजय देशमुखांचे साडू गोत्यात। व्हायरल व्हिडिओ नंतर बीड पोलीस ऍक्शन मोड मध्ये। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होते। देशमुख कुटुंबियांसाठी पाठीशी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि माणुसकी उभी राहिली। एखाद्या व्यक्तीचा असा अमानुष छळ करून राक्षसी कृत्य केल्याविरुद्ध आजही सर्वत्र संताप पाहायला मिळत आहे। मात्र या घटनेनंतर आता बीडमधील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे मारहाण करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। त्यातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूचा देखील एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे। तो एका व्यक्तीला शेतात जबर मारहाण करत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे बीडमधील सर्वच घटनांचं राजकारण होत असून व्हायरल व्हिडिओची वेगळीच प्रथा बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। तर या व्हिडिओवरून पोलीसही कारवाईत पुढे आलेले आहेत। आता धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिनकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून बीडचे एसपी नवनीत कावत यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी मधुसूदन हे आहेत, ते चौकशी करीत आहेत। प्राथमिक माहितीनुसार दादासाहेब खिनकरच्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे एका वर्षापूर्वीचा आहे। खिनकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू असल्याचं माहिती बीडचे एसपी जे आहेत नवनीत कावत यांनी दिलेली आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीची गरज असते, न्यायालयीन प्रक्रियेत तो महत्त्वाचा असतो असे कावत यांनी म्हटलेलं आहे। बरं, नेमकं काय प्रकरण आहे आणि नेमकं हे दादा खिनकर कोण आहे सर्व बघूया सविस्तरपणे। तर बघा, बीड जिल्ह्यामध्ये धनंजय देशमुखांच्या साडू म्हणजेच दादासाहेब खिनकर एक जुना व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। त्यात धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिनकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे। तर मंडळी, नेमकं काय प्रकरण आहे आणि हे दादा खिनकर कोण आहे सर्व आपण सविस्तर यावर चर्चा करणारच आहोत। पण त्या अगोदर जे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्यांनी जे पाण्याच्या टाकीवर चढून जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला या फोटोमध्ये दिसत असेल, त्यावेळेस दादा खिनकर हे त्यांच्यासोबत होते। आणि हे विशेषमध्ये धनंजय देशमुख यांचे सख्खे साडू दादासाहेब खिनकर हे आहेत। आणि ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये हे सर्व मीडियाला बातमी पोहोचवण्याचं काम हे खिनकर हे करीत होता, ठीक आहे। आणि बघा, ह्याच्या दुसरा देखील व्हिडिओ व्हायरल झाला आहे। त्यामध्ये एक गाडी, घरासमोर गाडी आहे आणि 4-5 गुंड मिळून त्याच्यासोबत दादासाहेब खिनकर पण आहे। ते गाडी सगळी भुगा केलेली आहे आणि एवढंच तिथं थांबले नाही तर ते घरावर चढून देखील त्यांना मारण्यासाठी गेले होते। म्हणून त्यांना योग्य वेळी ते दरवाजा लावल्यामुळं गर्दा अर्धा झाल्यामुळं कदाचित ते खाली उतरले असतील आणि पळून गेले असतील। परंतु हे झाला दुसरा व्हिडिओ। परंतु आता हे अजून एक व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये 4-5 तरुण एका तरुणाला बेदम मारत आहेत। तुम्ही हे व्हिडिओ बघितला नसेल तर हे पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल कशा प्रकारे बेदम मारत आहेत हे देखील तुम्हाला कळत आहे। एका तरुणाला कोणी पाठीनं मारत आहे, कोणी दांडीनं मारत आहे। त्याच्यामध्ये दादासाहेब खिनकर देखील आहे आणि ह्या दादासाहेब खिनकरवर अनेक गुन्हे आहेत असा समोर आलेला आहे। काय आहे प्रकरण आणि कोण आहे खिनकर? तर बीड जिल्ह्यात धनंजय देशमुख यांच्या साडूचा म्हणजेच दादासाहेब खिनकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। आणि त्यात धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिनकर हे एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत। हा व्हिडिओ जुना असून वाद मात्र कधीच मिटला असलं त्यांच्याकडून सांगण्यात आलं असलं तरी मात्र दादासाहेब खिनकरवर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक असा गंभीर गुन्ह्याचे मूळ असल्याचे समोर आहे। या दादासाहेब खिनकरवर अनेक गुन्हे असल्याचं समोर येत आहे। ह्याच्यावर घरफोडीचे गुन्हे आहेत, तसेच पैसे उकळून फसवणूक केल्याचे गंभीर गुन्ह्याचे नोंद आहे। तसेच मदत तहन असं म्हटलं होतं की रावसाहेब दानवेचा मुलगा असून जी आरोग्य भत्ती पाठीमागे झाली होती त्याच्यामध्ये अनेक जणांचे पैसे घेऊन त्यांच्याकडून लूट केल्याचं हे देखील समोर आलेलं आहे। आरोग्य भत्ती जी झाली होती मी रावसाहेब दानवेचा मुलगा असल्याचं त्यानं खोटं सांगून बऱ्याच जणांकडून पैसे घेतले होते। तर बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचा हा सरपंच पती दादासाहेब खिनकर आहे। धनंजय देशमुख यांचा तो सक्का साडू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता। दादासाहेब खिनकर याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे आहेत। गेल्या 10 वर्षापासून राजकारणात तो सक्रिय आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा तो कार्यकर्ता आहे असं म्हटलं जात आहे। सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिनकर याच्या गेल्या 10 वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडणं समोर आले होते आणि प्रत्येक भांडणामध्ये त्याच्यावर गुन्हा आहे आणि प्रत्येक भांडणामध्ये हेच अग्रेसर असल्याचं म्हटलं जात आहे। बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेकांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर समोर येत आहेत।
धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी एका तरुणाला बेदम मारहाण करताना आणि एका गाडीची तोडफोड करतानाचे असे 2 व्हिडिओ व्हायरल होत आहेत। हे प्रकरण जुने असले तरी याची सध्या सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा होत आहे। तसेच या प्रकरणात दादा खिंडकर याच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील आता दाखल करण्यात आलेला आहे। बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला 4 जणांच्या टोळक्या करून मारहाण होत असल्याचं आपल्याला दिसत आहे। जर तो ते मार खात आहे किंवा हे ज्याला 4-5 जण एकल्याला मारित आहेत त्याचं नाव आहे ओमकार सातपुते आणि हे बाबुळवाडी येथील आहे। त्याच्यामध्ये दादासाहेब खिंडकर याचा समावेश देखील आहे। या प्रकरणात पिंपळणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र सदर प्रकरण आपसात मिटण्याचं सांगितलं जात असलं तरी मात्र प्रचंड बेदम मारहाण या मुलाला होत आहे। दरम्यान या व्हिडिओमध्ये नंतर सध्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांच्या गाडीची तोडफोड करून घरावर हल्ला करताना व्हिडिओ समोर आला। या प्रकरणात देखील दादा खिंडकर घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। या व्यतिरिक्त नागपूर येथील तरुणाला नोकरी लावतो म्हणून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी 420 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। अशा अनेक प्रकारचे त्याने लफडे गिफडे करून बऱ्याच विद्यार्थ्यांची लूटमार केलेली आहे। तसेच कुणाचे घरफोडी किंवा अशी फसवणूक करून आणि अशा प्रकारचे गंभीर गुन्हे जे ग्रामपंचायतीमध्ये भांडणं होते तर प्रत्येक भांडणामध्ये तेच पुढे असायचं असं देखील समोर आलेलं आहे। आणि ह्याचे सगळे लफडे आता बाहेर आलेले आहेत आणि कशा प्रकारे बेदम मारहाण केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे। तर मंडळी यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। या घटना पाहून तर मी एकच सांगू इच्छितो तुम्हाला, सतर्क राहा, सावध राहा, कोणत्या लफड्यात पडू नका, शिक्षणावर भर राहू द्या आणि आपल्या आईवडिलाचं नाव रोशन करा। धन्यवाद।